फक्त इथे सिग्नल असे म्हणून त्याच्यानं थांबली. पुरे फोटो आहे ना, फोटोशूटचा स्पॉट, पुरा फोटोशूटचा स्टॉप बनवून टाकला. आता हे पहिला फोटो हे पाय वॉटरफॉल आहे मला एक नंबर दिसून राहिला. मग छोटा आहे मला, एवढं काही मोठा नाही आहे. धुवून मी पण धुतो आता जा इकडं. पुरा स्पॉट बनवून टाकला फोटोशूटचा. गलतीने ट्रेन आली का नाही, गलतीने ट्रेन आली एखादा लंबासा भाई मगाच आली होती, पण मी पटकन इकडे गेलो होतो. लोकमान्य टिळक टर्मिनल इथून आमची ट्रेन आहे 11:40ची. नेत्रवती एक्सप्रेस ट्रेन नंबर 16,345. तिकिटा काढा एवढी लाईन, उद्या नंबर लागते वाटते बहुतेक. तर फायनली आमची नेत्रवती एक्सप्रेस आली, ट्रेन नंबर 16,345. हे ट्रेन लोकमान्य टिळक टू तिरुवनंतपुरमला जाते. तर आम्हाला या ट्रेनमध्ये जागा एकदम परफेक्ट भेटली. या साऊथ रोडला जास्त गर्दी नसते, एकदम परफेक्ट जागा भेटते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कसं निरा गजीला गाड राहते, पण इकडे असं नाही आहे. आमची ट्रेन थांबली आता हे कोणतं तरी खेडेगाव आहे, त्या खेडेगावात थांबली. हे मनातनी बोगदे लागतात. आपल्या इकडे बोगदे बस इथून तर तिथपर्यंत असतात काही, पण इकडे असं नाही. इकडे डायरेक्ट 5-5, 10-10 किलोमीटरचे बोगदे आहेत. हे आबाजी आवाज सांगू राहिले. हे आबाजी इकडलेच आहात. इकडलं असं वातावरण आहे म्हणे, तसं वातावरण आहे. हो आबाजी, आम्हाला सोबत माहित आहे. तुम्ही काही शिकू नका आम्हाला. माझा एवढा दिमाग खराब झाला का नाही, मोबाईल बुक्क्या मारावं का, त्या रेल्वेतल्या बोर्डाला बुक्क्या मारावं काम आहेत. कारण की मोबाईल चार्जिंगच नाही होत आहे. हे पॉवर बँक आहे म्हणून तरी चांगला आहे. कुठे थांबलो रे आपण? तू अंदर गेला, मी बाहेर आलो. हे बघ टाप आहे. काकड आहे ते काहीतरी काकड आहे. सरको सरको सरको. झरणा कुठं आहे? छोटा आहे म्हणा, एवढा काही मोठा नाही हा. सर खाली उतरतो का? उतर उतर. ट्रेन किधर जा रहे? बेंगलोर. हा ना, वही बेंगलोर. आता ट्रेन पोहोचली रत्नागिरी. ठीक, आता वाजले 6:51. रत्नागिरी पोहोचली ट्रेन. आणखी आमचं डेस्टिनेशन लय दूर बाकी, म्हणजे उद्या 2-3 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचून जातो, म्हणजे केरला आले. आता आम्ही भत्ता मारतो. आम्हाला लागली का ताकद न भूक, बाकीचं काही असो भत्ता मारतो आणि मग झोपतो. आता झाला भत्ता मारणं, आता मी झोपतो. कारण की 2 दिवसापासून माझी झोप नाही आहे. निरा 2 दिवसापासून ट्रेनमध्येच माझा प्रवास चालू आहे, त्याची झोप नाही. वेलकम टू गोवा. गोवा आता लागलं पहिले गोवा. आतापर्यंत महाराष्ट्र खतम झालं नव्हतं, आता महाराष्ट्र खतम झालं, डायरेक्ट गोवा. वेलकम टू केरला. केरला में पंचम से चालू बाकी कोणतं सिग्नल भेटलं की म्हणून ट्रेन समजून अंदर आहे. पण मी एकटंच बाहेर पाहू राहिलो काय माहोल आहे. तर बाहेर सगळीकडे पाणीच पाणी.
फणीस पण आहे. जाऊ दे मी जातो अंदर. थंडी वाटत दिली इकडे तर पाहता वर तिकडे पाहू राहिले थंडी वाटत दिली. या माणसानं टॅटू पायर बघित खतरनाक काळ त्याचा देवा वाटतं असं तिथून तुम्हाला काही बरोबर दिसत नाही पण खतरनाक आहे. तर ट्रेन पोहोचली तिकोडी रेल्वे स्टेशन. नाव पण खतरनाक आहे काही समजत नाही. हा माणूस इकडला या माणसाला समजून नाही माणूस विचारायला कुठे चालला पण त्याने अडप्पी काहीतरी म्हटलं पण त्याला विचारायला तुम्ही काय म्हटलं तर माणूस म्हणजे इंग्लिश बोल म्हणते. ट्रॅव्हलिंग केली आता आपली अडप्पा पण उसका मतलब क्या होता आपने अभी क्या बोला. तर आम्ही केरळाला एंट्री मारली म्हणजे वेलकम टू केरला. तर इकडं नाश्ता खाल्ल्याशिवाय तर जाऊच नाही म्हटलं. तर नाश्ता घेतला त्याने वडा दिला काहीतरी लाल लाल चटणी आहे त्याची अनबॉक्सिंग करून खाऊन पाहू कशी लागते. समोसा पण घेतला. समोसा इकडे बसतात एकदम टेस्ट पण चांगली आहे आणि चांगलं ओके आहे. फायनली आम्ही आमचं डेस्टिनेशन LFPला पोहोचलो. डेस्टिनेशनच आहे ना मग स्टेशनवर कोणीच नाही असं होतं. आमच्या अकोल्याच्या शिवणीच्या स्टेशनवर आलो का आम्ही घरी. हे लोक कसं जाऊ कोणीच नाही स्टेशनवर. एवढी म्हणजे सायलेंट वातावरण राहतं वाटते केरळमध्ये. आपल्या इकडे असं नाही रे बा. आपल्या इकडे बमाट गर्दी राहते. मायले लेकडू भारी कुठं इथं राहतो. इथं झोपतो का मग आपण. हा ऍक्च्युली ना रूम करायला पुढचे आपल्याला. हे आहे LFP रेल्वे स्टेशनचा फ्रंट व्ह्यू. सध्या याचं बांधकाम चालू आहे. हाँ रूम तो देखते घूम के आ जाते ना. LFP 20 देख के आ जाते. 10 वाला दो कौन सा भी ओरियो नहीं बड़ा वाला तो बड़ा. ये कितने का ये वाला ओके. मोठा कसा बिग बिस्किट. पार्लेजी म्हटलं पार्ले म्हणजे मग माणसाला समजत नाही आपल्या भाषेत मोकत नाही घेतला ना. ओरिओ देऊ का मी आपला ओरिओ छोटा व्हायचं ना आमचं दोघांचे पोटपाकीच मोठे आहेत. दोन तीन बिस्किट गेले त्यापेक्षा मोठा घेतला. आता बसू शांतते आमचे. बस आली बसमध्ये बसतो. आता आम्ही काढली तिकीट दोघांची झाली 26 रुपये. आता चाललो आम्ही LFP बीच म्हणजे बॅक वॉटर. इकडलं वातावरण पण एकदम गोव्यासारखं वाटतं. रोड पैकी ताप आहे. तर पोट आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच भेटू आपण. नंतरच्या ब्लॉकमध्ये म्हणजे पूर्ण LFPचे आपण शेअर करणार आहोत. तो पण तुम्ही घरी बसल्या LFP पाहू शकता. कुठेही जाऊ नका फक्त पाहायचं तुम्ही # मोठे बाबा न्यूज.